भारत पाकिस्तान मॅचचा निषेध करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुंकू पाठवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने क्रांती चौकात निषेध आंदोलन करण्यात आले। पाकिस्तानने पहलगाम हल्ला केलाय, देशाचे नागरिक मारले गेले, इतके होऊन देखील भारत पाकिस्तान मॅच खेळवण्यात येत आहे। देशाच्या बहिणींचे कुंकू पुसले गेले। प्रधानमंत्री मोदींना ही गोष्ट लक्षात आणून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज जोरदार आंदोलन करण्यात आले। यावेळी शेकडो शिवसैनिक उपस्थित होते। आता आम्ही घेऊन चालू स्पीड पोस्टने नरेंद्र मोदी यांना पाठवतोय। तुम्ही पण या, तुम्हालाही निमंत्रण आहे। मी आता रेल्वे स्टेशन कारण आज रविवार असल्यामुळे मुख्य पोस्ट ऑफिस बंद आहे। रेल्वे स्टेशनचं चालू आहे, तिथून स्पीड पोस्टने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवतो। असं तोंड बंद करून आणि तुमच्या पक्षात येऊन मला असं वाटतं तुमच्या पक्षाला सूज येते, एखाद दिवशी अशी उतरल ती सूज कोणी राहणार नाही। आज कोण कोण आहे तुमच्या पक्षात? हे सगळे नेतृत्व जर बघितलं तर सगळे आयात केले नेतृत्व मोठ्या समोर आहे। आणि याचाच अर्थ विरोधकाचं तोंड तुम्हाला चांगल्या पद्धतीनं चावतंय हे लक्षात येते तुम्हाला। मागासलेल्या लाभाचा विषय झालेला आहे। त्या जातीवाद्याला नेत्याने त्यांच्या जातीचं भलं केलं नाही, त्यांच्या जातीचं भलं केलं नाही। सतत माझ्या मुलाला तिकीट द्या, माझ्या बायकोला तिकीट द्या, इथपर्यंत नेते नाही। सत्य त्यांनी मांडलेलं आहे समोर, सत्य मांडलेलं आहे। कारण जे काही नेतृत्व आहे काही मोजके सोडले तर स्वतःच्या वरती स्वार्थाच्या वरती त्यांचे विषयच नसतात। त्यामुळे नितीन गडकरी साहेब बोलले हे काही मला असं वाटत नाही असत्य आहे। हैदराबाद गॅजेट संदर्भात बंजारी समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करून एसटी प्रवर्गात समावेश करा अशी मागणी होत आहे। बंजारा पटोपट आता बंजारी समाजही आक्रमक झालेला आहे की आम्हाला हैदराबाद गॅजेट लागू करा। हैदराबाद गॅजेटचा जर कुणबींना नियम लागू करत असेल तर त्याच हैदराबाद गॅजेटमध्ये जर असं एसटी मध्ये बंजारा असेल तर मला असं वाटत नाही की त्यांची मागणी अयोग्य आहे, त्यांची मागणी योग्य आहे। भारत पाकिस्तानचा सामना होत आहे, अशा बहिष्काराचे वारे भारतीय ड्रेसिंग रूम मध्ये बघायला मिळाले। कोणी सामनापूर्वी मुख्य प्रशिक्षक सेवन करणारा असेल, कोणी पत्रकार परिषदेसाठी समोर आला नाही। कसं ही शेवटी खेळाडू पण शेवटी देशाभिमान बाळगतातच ना। कारण शेवटी देशापेक्षा खेळ महत्वाचा नाही, देश महत्वाचा आहे कधी पण आपल्यासाठी। आणि मला असं वाटतं खेळाडूंनी आता हिंमत दाखवावी की खेळायचंच नाही असं बोलायला पाहिजे। हरभजन सिंग बोलले होते पण हरभजन सिंग काही टीम मध्ये नाहीये आता। तर टीम मध्ये असलेल्याने एखाद्याने पुढाकार घेतला पाहिजे। खेळाडूंवर दबाव आहे असं वाटतं? बिलकुल दबाव आहे, बिलकुल दबाव आहे। क्रिकेट कंट्रोल बोर्ड हे फक्त पैशासाठी व्यापारासाठी क्रिकेट खेळते असं आमचं मत आहे। भारत सरकारने सुद्धा तशाच पद्धतीनं याला मान्यता दिली। भारत सरकारने खरं तर हा क्रिकेट सामना रद्द करायला पाहिजे होता। एखाद्या मंत्र्याच्या नेत्यामुळे खुलासाठी केलं जाऊ शकतं का? हे नाही सांगता येणार मला, परंतु क्रिकेट खेळणं भारत सरकार थांबवू शकत होतं। एखादी मॅच आपण बाय द्या ना पाकिस्तानला, काय फरक पडणार आहे? बाय द्या, जिंकू द्या पाकिस्तानला तो कप, द्या त्यांच्या हवाली करून तो कप। पण क्रिकेट कशासाठी खेळता? तुमचे काही नेते आहेत सोलापूरचे इत्यादी, त्यांचं असं म्हणणं आहे की हॉटेलमध्ये जर मॅच दाखवला तर आम्ही टीव्ही फोडू। चांगली भूमिका आहे, चांगली भूमिका आहे। क्रिकेट सगळीकडेच बंद झालं पाहिजे असं आमचं मत आहे। चांगली भूमिका आहे, काय हरकत आहे? शेवटी ज्याला जी भाषा समजते त्या भाषेत उत्तर दिलं तर चांगलंच आहे। मी आता तसं सांगेल की इथं कोणीही क्रिकेट मॅच जाहीररित्या दाखवू नये। शिवसैनिकाला आवाहन केलं की मी बाकी फोडा म्हणणार नाही, परंतु ती बंद करावी एवढंच सांगेल। आरक्षण बचावासाठी द्या ना मोर्चा, ज्याचा ज्याचा अधिकार आहे संविधानिक लोकशाही मार्गाने। प्रत्येकाला ओबीसी असेल, मराठा असेल, अन्य मंडळींना ज्याचा त्याची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे। त्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांनी काढू नये, परंतु काढत असताना सगळ्या भावनांचा आदर राखावा असं मला वाटतं। सर 3 दिवस राहिले कॅबिनेट बैठकीचं काहीच हे नाहीये। गेल्या वर्षी जे घोषणा केल्या होत्या 60,000 कोटीचा 1 रुपया आलेला नाहीये, कसं बघताय तुम्ही? 2 कोटी जनतेच्या तोंडाला पाणी पुसलेत काय? 3 दिवस राहिले, कॅबिनेट होत नाही। मी याचं विस्तृत 16 तारखेला सांगेल की जे कॅबिनेटने निर्णय घेतले होते 16 सप्टेंबर 2023ला त्याची सद्यस्थिती काय आहे, मी 16 तारखेलाच आपल्या सगळ्यांच्या समक्ष सांगेल।
तुम्ही सुद्धा हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहात 16 तारखेला. हायड्रोजन बॉम्ब वगैरे भानगड नाही. मी 16ची त्यांनी 2023 ला ज्या घोषणा केल्या होत्या त्याची आताची सद्यस्थिती काय तुम्ही सांगितलं ना, 60,000 कोटी जाहीर केले, त्यातले किती आले, कोणत्या योजनेत आले, काय त्याची स्थिती आहे मी सांगणार. अतुल सावे म्हणतात की महाविकास आघाडीने सुद्धा 2 वर्षात बैठका घेतल्या नव्हत्या, म्हणून आम्हाला त्यांना अधिकार नाही प्रश्न विचारायला. आम्ही कुठं विचारलं, आम्ही बैठक घ्या म्हटलेलोच नाही. आम्ही ज्या बैठकीत घोषणा केली त्या करा, एवढं आमचं म्हणणं आहे. आम्ही बैठका घ्या म्हणलं ना, बैठकातून काही निघतं अशातला भाग नाही, पण ज्या बैठकात निर्णय झाले ते पूर्ण करा मराठवाड्यासाठी.